आपले ते फोटोतली माणसं येतील का फोटोलाच पेमेंट करू? तुझा आजोबा यो आहे. कंगना राणावत अतुलराव कडक. काय म्हणाला काय डायलॉग? कंगना राणावत. कंगना राणावत हे काय? ते बोलतात ना गाण्यामध्ये. ते गंगनम म्हणतात. गंगनम. कंगना राणावत नाही. हा ठीक आहे. ए गांडनम काय गांडनम. तुमचं आज सगळं गंडलम आहे. गाणं डायरेक्ट. कोण आहेत कोण आपण? मी बाळासाहेब कडक. मी माझी फॅमिली. अच्छा तुम्ही बाळासाहेब कडक. हा कडक काय आहे? हा कडक नाव आहे आमचं. आडनाव असेल ना? आडनाव आहे आडनाव. आणि ही माझी आई हा. कांताबाई कडक. कडक आहे, कडक. शिस्तीला कडक आहे असं. तसं सांगा ना. शिस्तीला कडक. आणि ही माझी आजी हा. निळुमा कडक. आणि ही माझी लेख आहे. हा. ही मधुमाशी मधुमालती कडक मधुमालती. उर्फ आऊ. उर्फ आऊ. आऊ. टारा टारांनी फरा काय रे गिरीश? हा. किती दिवसांनी आलायस? तू बोलवतच नाही मग काय खूप करणार? दिवस नाही तुझ्याशी तर मला बोलायचं आहे. उमेश पण आला. इतका बडबड करतोय इतका बाप रे. बोलून बोलून थकत नाही हा माणूस उमेश. अच्छा. एवढा बोलतो की वीट आणतो लोकांना. म्हणजे आता गप रे बाबा उमेश असं म्हणावं लागतं त्याला. आणि गिरीश हा. एकदाच घेतलंस मला देऊळमध्ये नंतर घाबरलास. हा घाबरला. एकदा घेतलं नंतर काही घेतलं नाही. तुला वाटलं माझं लक्षात नाही पण मला माहितीये घाबरला. गिरीश हो. आता पुढचं ऐकून घे. हो. पुढचा ह्याचा शिकवेल करशील बाळासाहेबचा तर त्यात आऊ असणारच. असणार. आणि त्याचं मी नावही ठरवले. हा. आऊ द्या ना बाळासाहेब. पुढे आहे तारा तारानी फरा फरा. हे काय? टॅग लाईन आहे त्याची. अच्छा आऊ द्या ना हा बाळासाहेब. चल हो टारा टारानी फरा फरा हो. अरे काय नॉन सेन्स केलं लावलं इकडे. कोण आहे ते? अरे मी बाप आहे बाळासाहेबाचा. काय नाव आहे तुमचं? मोहन कडक. आमच्या सुनीला न्यायला आलो सुनबाईला. चल सोयी सुई द्या आम्हाला पटापट सोयी द्या सोयी. मला सही मागायची आहे का? आम्हाला सही द्या सही द्या सही पटापट सही. मग डब्यातली सुई मागितल्यासारखी काय मागतात? सही अशी कशी देणार? अरे का समजा लग्न झालेलं आहे. नाही ते लग्न झालं वगैरे ते ऐकतो मी सकाळपासून तुमचं. कशावरून आम्ही ठरवायचं की खरंच या दोघांचं लग्न झालंय? हा कशावरनं ठरवायचं म्हणजे काय? काय पण काय म्हणता तुम्ही? आमच्या बाळासाहेबाबरोबर लग्न झालंय. बाळासाहेब. हा बाळासाहेब कशावरून लग्न झालं? अरे नाव बाळासाहेब आपण लाडान त्याला मी काळासाहेब म्हणतो. कम्प्लीट आयवर गेलेला. कम्प्लीट आयवर गेलेला. माझ्यावर याच्या वेळेस ना हिला मी आरशात बघायच्या डोळ्याला लागलो त्या नॉन सेन्स गेली शेवटी चरास कबिकार मातृमुखी चेहरा आणलाय. हा म्हणून म्हटला आप्पा गपना
मी काय म्हणते आता लग्नाविषयी बोलूया का जरा मला एक सांगा, ते लग्न झालंय हे कशावरून आम्ही मान्य एक करायचं? मिनिट मी सांगते तेच सांगते. ह्याच्या आजोबांनी आणि सईच्या आजोबांनी मिळून ह्यांचं लग्न केलं होतं जेव्हा हे दोघं पाळण्यात होते. या दोघांचं लग्न ठरलं होतं तिकडे? हा ठरलं नाही, केलं होतं लहानपणी. झालं पण लग्न? झालं पण होतं. तर अच्छा. आता म्हणून आम्ही आमच्या सुनबाईला घ्यायला आलोय, म्हणून आम्ही आलो सगळे. खात्री वाटत नसन तर निळूमाला विचारा, ह्यांच्या नवऱ्यांनीच फिक्स केला होता. काय आजी, निळूमा तुम्ही सांगा. बोला, निळूमा बोला. मारुती कांबळेचं काय झालं? आमचं ऐका, निळूमा मारुती कांबळे त्याचं काय ते बघून घेईल. आपण बाळासाहेबाचं बघायला आलो की नाही. त्यांचा विश्वास नाही का आमच्यावर? अरे फ्रुटी आहे माझ्याकडं. फ्रुटी नाही का करतात फ्रुटी. ते फुफरी आहे माझ्याकडं. हे बघ फ्रुटी. तिला दाखवा. फ्रुटी बघ. तिचा विश्वास बघा, जवळ जाऊन दाखवत आहे काय? हे बघ सई फ्रुटी आहे की नाही? हे तुमचे आजोबा. डिक्ट दिसतेत बघा. विश्वास बसत नसेल तर हे बघा ना, फ्लॅशबॅक. बाबा कसा बाबा सईच्या आजोबा. मला पण एक नातू झालाय, एक छोटा नन्ना मुन्ना नातू झालाय, काळा कुळकुळीत नाणू झालाय नातू. बाबा मला असं काय वाटतं की तुझी नात आणि माझा नातू या दोघांचं लग्न झालं पाहिजे माझ्या बाबा. चानी हाँ सही बोल रहे हो, बालासाहेबांच्या आजोबा. लोहा गरम है, मार दो हथौड़ा. किसी ने सही कहा था, कल करे सो आजकल. आजकल किधर हो तुम? दोघं किती नॉन सेन्स आहे, त्यामुळे लग्न लावून दिलेलं आहे. नॉन सेन्स. चला आता आपण सैला नेलं पाहिजे. चला पडापडा पडापडा. चला अरे एक मिनिट, सईचे नातेवाईक आले इकडे. कॅरेक्टर राहायचे कुठे नातेवाईक आहेत? अरे कॅरेक्टर सोडा, नातेवाईक आले ते बघा. अरे हे बघा ना, सईचे सगळे नातेवाईक इकडे. हा, सईची लहान बहीण रीमा, सईची आजी मनवा, सईचे भाऊ हा ओमेशन गिरीश, सईचे मामा अजय अतुल. पण हे कसं चांगलं केलं, सईचे मामा अजय अतुल हे फार चांगलं झालं. का? बँडचा खर्च वाचला. सर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही असे 150, 200, 300 लोक उभे करताना एवढे नाही पाहिजे आपल्याला. फक्त 10-12 उभे करा. नाही म्हणजे कसं आहे, ते 200-300 लोक दिसायला चांगलं दिसतात, पण आपले लक्ष ठेवणं होत नाही त्यांच्याकडे. अरे मागचे तर अर्धे झोपूनच राहतात. बरं तुम्ही पाहिले तबल्यावर आपले असे झोपलेले. आणि तुमचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुमचा ती चूक नाही आहे. तुम्ही दांडिया खेळण्यात मशगूल राहता ना. म्हणजे अरे झाले मागे दांडिया आज वेगळा काढला सर, दांडियाचा काढला. नवरात्रामध्ये स्पेशल काढला. तर असं म्हणतो तो जास्त नको आपल्याला, एक 10-15 लोक मॅनेज करून टाका. पाठवून देतो. ओके सर, काय हरकत नाही. हा मला काय विचारायचंय सर, ते जाऊ द्या ना बाळासाहेब मध्ये ते गाणं आहे काय? कोणचं? ते मला जाऊ द्या ना बाळासाहेब, आता वाजले की 12. त्यांना विचारा, ते तिकडे बसले. बसले सर ते गाणं आहे का? मला जाऊ द्या ना बाळासाहेब, आता वाजले की 12. काय ते गाणं गाताना त्यांनी आळस दिलता. खरंय का खोटं तुम्ही सांगा सर. दिला ते होता मग. जाऊ द्या ना बाळासाहेब वाजले की 12 असं नाहीये. हा. ते गाणं नटरंग मध्ये होतं ऑलरेडी, तुम्ही म्हणतायत. मग नटरंग मध्ये बाळासाहेब नव्हते गुन्हा होता. का? नव्हते. नटरंग मध्ये अतुल होते म्हणून. मग अजय का नव्हते? अजयचं काय? अतुल कुलकर्णी होते. मग अजय कुलकर्णीचं काय? तुम्ही confuse होताय. हे बघा, अतुल हे ऍक्टर आहेत. मग ते म्युझिक कशाला देतात? अतुल कुलकर्णी ऍक्टर वेगळे, हे अतुल गोगावले वेगळे. अतुल कुलकर्णी ऍक्टर म्हणजे कोण लक्षात हा, आलं? आलं मजा.
तर ते आहेत हॅपी जर्नी पिक्चर बघितलाय का तुम्ही? तुम्ही बघितला? नाही सर, पण ते मला एक वेगळे. प्रश्न होता सर. हॅपी जर्मनी म्हणजे ऍक्च्युअल हॅपी जर्मनी जर्मनी हे काहीतरी जुगत आपलं. अरे थांबा गुपचूप राहा. अरे कोण आला आपल्याकडे यार? Correct. एवढे मोठे मोठे माणसं आले बघा ना. हा रीमा रीमा म्हणजे अख्ख्या बॉलिवूडची मा. रीमा म्हणजे नावातच मा आहे त्यांच्या. वा तुम्ही आल्या फार आनंद झाला आम्हाला. म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे इतका नुसतं ह्या हॉलिवूडच्या आई नाही आहेत तर सैफ अली खानच्या सासू पण आहेत. सैफ अली खानच्या सासू कसं का? त्यांची ती पोरगी आहे ना रीमा कपूर. करीना नसतं सर, करीना. शी रीना म्हणजे यांचं नाव रीना आहे का? बच्चन वाटत तर बच्चनची डुप्लिकेट आहे हा ते दाढी लावल्यामुळे ते कळत नाहीत कोण. पण ओरिजिनल सर आहेत त्यांच्यासाठी टाळ्या. पण खऱ्या टाळ्या झाल्या पाहिजेत या माणसासाठी. त्यांची मी ओळख करून देतो सगळ्यांना. हे आमच्या शोचे मेकअप दादा आहेत. आम्हाला जे सजवतात सनी दादा नाव आहे. खूप मोठं नाव आहे. खूप मोठ्या लोकांना ते सजवतात. आणि आमचे हे जे सगळे लोक इतके सुंदर उठून दिसतात ते यांच्यामुळे. खरंच मला डिस्गस्टिंग. घ्या ना घ्या. ते डिस्गस्टिंगचा अर्थ कळलाय का तुम्हाला? हो काय हे खूप सुंदर. माझा नागराज मंजुळेंना प्रश्न आहे की त्यांनी खूप चांगले चित्रपट दिलेत, सामाजिक आशय असलेले, आणि खूप चांगला बॉक्स ऑफिसवर धंदासुद्धा केला चित्रपटाने. सर मला असं विचारायचं आहे की तुम्हाला कोणता चित्रपट करताना मजा आली, म्हणजे सैराट की नटसम्राट? वा, चांगला प्रश्न. सैराट की नटसम्राट? नटसम्राट कसा संबंध? नाना पाटेकर आहेत ना ते. नटसम्राट मध्ये ते नव्हते. मग फक्त मेकअपवरच खर्च केला का? अरे ते कसे असतील नाना पाटेकर? दाढी म्हणून सगळे नाना पाटेकर थोडी. नाही नाही ते नागराज सर आहेत. पण मग नाना पाटेकर असेल मी तर सैराटशी काय संबंध मग माझा? अरे हा नागराज मंजुळे, वा संपलाय प्रश्न. डिस्गस्टिंग. थँक्यू. घ्या घ्या प्रश्न घ्या तुम्ही काका. तुम्हाला काय? हा मला हे अण्णा म्हणजे आमचे नागराज भाऊ यांना प्रश्न विचारायचा आहे जेन्युअनली की मी तुमची बरीच इंटरव्ह्यू बघितलेले आहेत. टी व्हीवर तुम्ही सांगितले की हे जी सगळी टीम आहे हे तुमच्या घरी राहत होते. यांचे आई वडील वगैरे जे काय होते ते पण तुमच्या घरी सगळेच तिथं राहत होते. ही गोष्ट खरी आहे का सर? हो हां हां ते म्हणजे हे सगळे राहत होते तिथं. राहत होते. हा तर मग त्याचं काय रेट कसा असतो? बेड वाईज काय म्हणजे? आणि गरम पाण्याची काय व्यवस्था वगैरे त्याचे पैसे वेगळे का मग काय नाश्त्यासोबत असं मी तेच प्रश्न विचारायचे तुम्हाला. का पण? फक्त म्हणजे एवढंच म्हणजे का बा टॉवेलचं कसं आपलं आणायचं कसं? कशासाठी? नाही, कसं आहे माझं त्या विभागात जाणं होणार आहे आता पुढच्या आठवड्यात. तर म्हटलं इकडे तिकडे पैसे देण्यापेक्षा आपल्या घरच्या माणसाला दिलेलं काय वाईट? घर आहे त्यांचं. रिसॉर्ट नाही उघडले त्यांनी. आता हॉटेल एवढे नाही. जण राहतात म्हटलं आपण राहिलं काय हरकत आहे? एक मिनिट जरा वायफाय चर्चा बंद करा इकडे. हे वायफळ आहे काय? तुमचे लई इंटरलोक्चुअल आम्ही वायफळ आहे. थांबा. लोकांपर्यंत माहिती पण पोहोचली पाहिजे, जरा थांबा. माय क्वेश्चन इज नागराज सर. अरे इंग्लिश या. पेपर. आपण थोडं मागच सर. सर रेकॉर्डिंग इज सर. त्यांचं हे फार असतं. घेते प्रश्न. चांगला आहे पिक्चर. प्लीज तुम्ही लोकल जर्नलिस्टना सांगत जा कसं वागायचं लोकांशी. नागराज सर. तुम्ही इंग्लिश पेपरचे आहेत का? हाव. बरोबर. कुठला पेपर सांगितलं नाही? कुठला पेपर? गुड डे. पेपर आहे का बिस्किट आहे? नाही नाही, पण पेपरची पुरवणी झकास आहे. थँक्यू.
आणि शेजारी जेरॉक्स पण ठेवली बघा. डिस्गस्टिंग आहे एकदम disgusting. सर माझा क्वेश्चन तुम्हाला आहे इतकी ब्रिलियंट फिल्म तुम्ही केली आहे आणि इट्स लाईक अ पाथ ब्रेकर आणि एव्हरीबडी इज प्रेझिंग आणि खूप छान रिस्पॉन्स सगळीकडनं इंडियातनं इंटरनॅशनली तुम्हाला मिळाला आहे. मला एवढंच विचारायचं आहे की नेमकं प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल की हा तुमचा अभिनव कसा होता. काय होता? मी रिपीट करते क्वेश्चनचं नो प्रॉब्लेम. सैराटच्या मेकिंगचा तुमचा अभिनव कसा होता. अभिनव तुम्हाला मराठीत बोलायचा अट्टास काय आहे पण अभिनव नसते ते अभिनय असते. अनुभव. ओके येस येस अनुभव कसा होता सर. हे यानं असल्या प्रश्नानं आहे ते विसरून चाललंय. सर जे आठवते ते यू कॅन जस्ट सी. मला भाऊकडे बघून हसायला यायला. विचारायचं कार्यक्रम माझा अभिनव खूपच चांगला होता एकदम. थँक्यू. अच्छा एवढाच होता. वेगळाच प्रश्न विचार रागावल्यात या ते मध्ये रागावल्यात त्या. घ्या तुम्ही. मला परशाला विचारायचंय की बाई. कांद्याला जर फोडणी द्यायची असेल आणि त्यात पाणी जास्त असेल तर किती जिरे आणि मोहरी टाकायची त्यात. वा चांगला प्रश्न विचारलाय उत्तम. अशी रेसिपी अजून मीच बनवली नाही कधी. काय माहित नाही मग निषेध आहे तुझा. तुझ्या बापानं काही शिकवलं नाही असं का म्हणालास तिला. मी निषेध करतो तुझा. करेक्ट आहे. एका स्त्रीला असं म्हणतोस. चालल्या कुठे. अरे सोडा सोडा. जाऊ दे रागवू नकोस आता. शब्द मागे ठेवायचे ओके. बरं चांगलं काम करतोयस बरं का. असंच काम करत राहा मोठा हो माझे आशीर्वाद आहेत. आणि हो ए कधीतरी माझ्या घरी जेवायला येशील. हा तशी फोडण्याची भाजी असेल तर नाही येणार मी. नाही नाही तुझ्यासाठी श्रीखंड पुरी ओके. पण एक जरा श्रीखंड येताना घेऊन येशील तू. श्रीखंड येताना घेऊन या बाकी पुरी तू आल्यावरच कर मग. सैराट पिक्चर मध्ये त्या झिंगाट झिंगाट गाण्यामध्ये एक अँबॅसिडर दाखवली आहे. ती बंद आहे का चालू आहे. ती बंद होती. सर काय सेकंड मध्ये कितीला विकणार सर ती. काय काढायची की ती दुसऱ्याचीच होती. आपण जाऊन शूटिंग केलं फक्त तिथे. आयो तुमचं पण आमच्यासारखंच आहे. थँक्यू सर थँक्यू. बस कर तुमचे प्रश्न. डिस्गस्टिंग. मी सर FM वरून आलो. FM वरून आलो. मला सर काही म्हणजे आमचं कसं एक हे असते स्पर्धा असते तिकडे आणि लकी विनरला आम्ही असं गिफ्ट देतो व जसं आता आमच्या इकडे ही सुशीला नावाची लकी विनर आली तर तिला आम्ही बड्डे गिफ्ट घेतो. तर सर हे जी अजय सर तुमच्याकडून तिला तुमच्या आवाजात एक बड्डेचं हे पाहिजे सर. तर एवढंच फक्त म्हणेन सर की सुशीला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू ऐकतेस मला म्हणजे अजय गो 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 गावलेला आणि तू मला ऐकतेस 60.90 मेगा गाडगेवर आपलं हे सॉरी 60.90 मेगा हार्ट्सवर चिअर्स FM वर सिटी का चकना हीरो बाबा बाबा भारत गणेश पुरे के साथ. चिअर्स FM. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुशीला सुशीला तू ऐकतेस मला तू ऐकतेस मला म्हणजे गो 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 गावलेला म्हणजे अजय गो गो पण करायचं. हा आमचं सर असं तिकडे फार चालतं तिकडे. अच्छा. म्हणजे अजय गो नाही गो नाही गो नाही अजय एकच घ्या. अजय एकच. अजय एकच. अजय एकच. म्हणजे असं तिकडे contract झालंय. कॉन्ट्रॅक्ट झालं. हा, अच्छा. हा. अजय गो 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 गोगावले यांना? गोगावले यांना 60.90 मेगा हार्ट्स यांना 60.90 मेगा मेगा हार्ट्स. हार्ट्सवर चिअर्स FM वर चिअर्स FM वर सिटी का चकना हीरो सिटी का चकणा हिरो बाबा बाबा भारत गणेश पुरे सब. बाबा बाबा भारत गणेश पुरे सोबत. सर मी एडिटिंग मध्ये करून घेणार
फक्त एक छोटंसं गाणं आमच्या सुशिलासाठी. सुशिला? हॅपी बर्थडे म्हटलं म्हणजे अगदी ते टिपिकल नको हॅपी बर्थ असं नको तुमच्या पद्धतीनं काहीतरी असं छान नवीन असं मी इकडून धरतो सर म्हणजे मगाशी गायलं ना. आ? नाही ते फार प्रेमानं बोलते सर माझ्याशी. मी बोलतो अच्छा, हा तुम्ही घ्या हा हे अजय बगोले यांचं मत आहे हा. एडिट करणारच. हा हा तेच गाऊ परत. नाही तुम्ही दुसरं काय होतं फारच चांगलं सर मस्त म्हणजे कसं धन्यवाद 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 सर थँक्यू बरं हे अर्ची फक्त एवढंच म्हणायचं हॅपी बर्थडे सुशिला तू ऐकतेस मला 60.90 FM वर. हॅपी बर्थडे सुशिला, तू ऐकते मला 60. मी अर्ची बोलते म्हण ना. मी आरची बोलते. हॅलो सुशिला, तू ऐकते मला 60.90 FM वर FM वर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परशा एकदा सेम 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 मी परशा बोलतो बोलू तरी द्या. मी परशा बोलतो इकडे हॅलो सुशीला, मी परशा बोलतोय. आजच्या गावात ते आरतीपेक्षा त्याची जास्त प्रेमात दिसत स्वतः जास्त प्रसिद्ध प्रेमात. हा, तू ऐकतेस मला 60.90 काय काय तू ऐकतेस मला 60.90 चेअर्स FM वर. तू ऐकतेस मला 60.90 चेअर्स FM वर. चेअर्स FM वर. चेअर्स FM वर. थँक्यू सर. क्या बात आहे. कधी लावणार आहे, कधी ऐकायला मिळणार आम्हाला, कधी काय हे आता केलं ते कधी हे टेलिकास्ट? कुठं काय हे नाही. हे, सुशीला लवर आहे माझी. तिला म्हणलं काही झालं तरी बर्थडे साठी तुला सगळ्या सैराटच्या टीमची इंट्रो दिली म्हणलं म्हणून थँक्यू. कुठं असं कुठं चॅनल असते काय 60.90 तुम्ही म्हणजे मला आवडीनं म्हणता आम्ही थोडी असतं काय. नागराज मंजुळेंना प्रश्न विचारायचा आहे. चित्रपट खूप छान छान दिलेत तुम्ही. खूपच लोकांना आवडले, लोकांनी डोक्यावर घेतलं आणि प्रचंड म्हणजे मी प्रत्येक पिक्चरचे जेव्हा रिव्ह्यू वाचले ना तेव्हा प्रेमातच पडलो. म्हणजे प्रत्येक चित्रपट बघायला गेलो, मित्रांना सांगितलं तुम्ही बघा आणि आवर्जून बघा. मला एकच आता प्रश्न विचारायचा शेवटचा की सर हा सैराट जो पिक्चर आहे तो रिलीज कधी होणार आहे? नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज थुकरटवादीमध्ये एक भूतो न भविष्यती अशी घटना घडणार आहे. इथे असे 2 म्युझिक मायस्ट्रो येणार आहेत ज्यांना आपण या आधी थुकरटवाडीत कधीच पाहिलं नाही. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत अजय अतुल यांच्या भव्य दिव्य संचाचं. लेडीज अँड जेंटलमेन, आज इथे घडणार आहे तुमच्या डोळ्या देखत
अजय अतुल लाईव्ह इन कॉन्सर्ट. क्या बात है. तुम्ही सगळेच जण बघण्यासाठी खूप आतुर झालेले आहात. तर त्या आतुरलेल्या ऑडियन्स साठी आता इथे एंट्री होणार आहे. प्रेझेंटिंग अजय अतुल. मध्ये कोणी ठेवले काही बरोबर अरे किती मोठा शिवाय माहिती आहे नाही, नाही, कमी ती- पैसे घेतले गप्पस. अरे काय 300 रुपये तिकीट 10 माणसं असतील तरी पण 3000 होतील नाही का? 1000 होतात यार. हा मग आपल्याला 1000 मिळाले पुरेसे आहेत तेवढे. अरे हे जातं का वर जातं का हे? एंट्री आमची. अरे सेट असा नसतो चेंज करायचा. सेटच्या मागे ते सेट झालेले आहेत ना. तर आता अजय अतुल इथे अवतरणार आहेत. जोरदार टाळ्यांनी प्रेझेंटिंग म्युझिकल डिओ अजय अतुल. तर आज इथे अजय अतुल यांचं आगमन झालेलं आहे. सर वेलकम टू द शो. सर सर तुमच्या डोक्यातले पाकळे आहेत. थांबा. आळू आळू त्याला सांगितलं नंतर मग सेट करायला तुम्ही लय वेळ करता. ओके छान. सर जोरदार टाळ्या सर्वांसाठी. तर अजय सर क्या बात है. अजय सर ठीक आहे ठीक आहे. अजय अरे क्या बात है. एक मिनिट प्लीज तुम्ही हातवारे करू नका. तुम्ही तसेच गा मग ते वस्तू निघते. हातवारी केली की वस्तू ते जादू असं नका करू. विदाउट हातवारे प्लीज सर. ते येतं आपोआप बाय डिफॉल्ट. मस्त मस्त. वा वा. सर सगळ्यांनाच माहितीये की सैराट खूप हिट झाला आणि त्यातली तुमची गाणी म्हणजे इट इज अ माइलस्टोन. काय सांगाल सर की तुमचा अनुभव कसा होता सैराटचा? सैराटचा अनुभव म्हणजे वाईट होता खूप. का? तिकीट नाही मिळालं मागे बसायला लागलं मला एकदम. बायकोच्या ओरडली मला. पण सर सिनेमा हा मागेच बसून बघतात, नाटक पुढच्या रांगेत बसून बघतात. मग मी नाटक बघितलं असेल कदाचित. हरकत नाही सर. अतुल सर तुम्ही काय सांगाल? मी काय मेकअप
अरे हा मेकअप आहे का ब्रश आहे मेकअपचा? थोडं रूस हा ओके ओके. तर मला अजय सर सर मला तुम्हाला विचारायचं की तुमचा हा सगळा स्ट्रगल खूप मोठा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, नेहमी तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगता. तर सर तुम्ही मुंबईत कसे आलात सर? मुंबईत मी पहिला आलो. मी पहिल्यांदा आलो मुंबईत. हा खूप घाबरतो मुंबईला, गर्दीला. त्या म्हणजे खूप त्रास व्हायचा की तिकडे राहून, की कधी एकदा मुंबईत जातोय आणि स्ट्रगल करतोय आणि मग नाव मिळवतोय, असं खूपदा व्हायचं. मग एकदा ठरवलं की जायचंच आहे आपल्याला. मी गेलो, घरच्यांसमोर उभं राहिलो आणि मी म्हटलं मेकअप मेकअप. थँक्यू सर. फार उकडतंय नाही जरा. एसी ऑन. एसी झोन इधर घुमाव ना फिर. कॉन्सर्ट आउटडोर असतो. सर तुम्ही काय सांगाल सर, तुम्ही मुंबईत कसे आलात? पुण्यावरनं. सर तसं नाही, मुंबईत तुम्ही आलात कसे? ते इमोशनल होतं. आपण नेहमीच पाहतो की हा प्रश्न विचारल्यावर अजय अतुल जे आहेत ते प्रत्येक वेळी इमोशनल होतात. पण सर ह्यावेळी अश्रू काढून चालणार नाहीत सर. लोकांना जाणून घ्यायचंय नेमका तुमचा स्ट्रगल कसा होता, तुम्ही मुंबईत कसे आलात सर? सर प्लीज उत्तर द्या प्रत्येक घटनेमध्ये एक म्युझिक असतं. म्युझिक दडलेलं असतं. शिकवतात लोकांना. ते घटनेत एक म्युझिक असतं. सर आता काहीतरी दाखवा सर. हा हे घड्याळ मी नवीन घेतलं. सर गाण्यात माझं तर गाणं सगळे ऐकतातच, महाराष्ट्रात आम्ही आहोतच. पण आज माझे स्टुडंट तुम्हाला काही ऐकवतील. सरांचा संच इथे आलेला आहे. अजय अतुलचा भव्य दिव्य संच इथे आलेला आहे. Yes. जोरदार टाळ्या आहेत जलतरंग त्यांच्यासाठी. दाखवतात. जलतरंग या. जलतरंग. Yes. जलतरंग वाजवण्यात एक्सपर्ट असलेले. या प्लीज कॉन्सन्ट्रेट. असू दे, सर तुम्ही असं जोडीने उभे राहा ना सर. असू दे, असू चांगले दिसत. असू दे, असू दे. नाही बाजूला मला मैत्री पूर्ण वातावरण सगळं. चला आणि स्टार्ट. काय करते? लेवल अच्छा बॅलन्स कर. कमी जास्त झालंय पाणी, बॅलन्स करतायत. वा एकदम परफॉर्मन्स. घे. करा बॅलन्स लवकर चला. चला सुरू करा सर. ते बॅलन्स होतं नाही. घ्या लवकर करून बॅलन्स. त्याच्यात बॅलन्सच करतायत. पाणी नाही येते. ओके रेडी सर, रेडी. काठी पडायला. रेडी सर. आता फायनल वाजवा. Final. 1 2 3 4 देतो मी. 1 2 3 and 4. गेली ती. आता ते आपल्याला एक वेगळं वाद्य वाजून दाखवतात. हे वाजवा. या क्या बात आहे. एकच हा. माणूस एवढी वाद्य. मल्टी याला काय टॅलेंटेड. म्हणतात? स्नॅक्सोफोन.
उलटा असा पूर्ण फिरवा, पूर्ण फिरवून वाजवा. हा. अरे थँक्यू. अरे, thank you ना. पण ह्याच्यात त्यांची मास्टरी सर, ऐका तुम्ही. बाकीचं कसंही वाजू, हे जमलंय त्यांना. हॅलो, बोल बोल. अरे आता कशाला फोन केला? स्नॅक्सचा फोन वाजवतोय ना मी. ये दे, तू बोल. काय फोन करते? म्हणजे ह्याच्यावर आलं तुम्ही म्युझिक लाज आहे का हा म्हणा? चाल इकडं. इज्जत काढता आपण कोणाबरोबर काम करतो? अजय तू सॅक्सोफोन मध्ये हा. ट्रम्पेट तर आता बाकीचे आपण बाकीच लोकांना जे आपण केलेलं आहे. तर आता हे काय अजय अतुल यांचा संच पुढचं सेगमेंट सादर करणार आहे सर. ओके, आपण काय करणार आहे का आता? मी माझ्या संपूर्ण टीम बरोबर सादर करतो. अर्धी टीम इकडे येऊ शकता. या. बासरी प्लीज, बासरी घ्या. हे ना काय झालं? अण्णा गेले आमचे. अण्णा असे कसे सोडून गेले हो, हरपल्या गद्यासारखे तुम्ही आम्हाला. अण्णा आमका सोडू कस काय गेले बे अण्णा? कस काय गेले बे? आमका तेवढं काहीतरी आलं ते जवळपास, आमका सोडून बे कसा? तुम्हाला नाही जमत, तुम्ही विदर्भाचे असल्यामुळे. अच्छा, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे औरंगाबाद कोकणात येते काय? कोकणात येते औरंगाबाद का? हे सुहास शिरसाट औरंगाबादचा आहे. दत्ताचा रोल करते सुहास शिरसाट, औरंगाबादचा आहे. त्याला तुम्ही दत्ताचा रोल देऊ शकता, आम्हाला नाही देऊ शकत. हा, एक तर 200 एपिसोड मध्ये पहिल्यांदा तोंड काळ केलं माझं. काय प्रॉब्लेम काय आहे? आता तुम्ही माझं करू नका. करा, तुम्हाला जसं जमेल तसं कोकणी थोडं थोडं करा. नाही पण ते करतात काय? हा, ते बोल. मी सांगतो, खरं सांगतो तुम्हाला, हे सिरियल अंधश्रद्धेवर आधारित आहे. हे म्हणजे एकदम 100% खरं आहे. काय हा विषय? कसं काय? कसं काय म्हणजे? म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्या सिरियलचे कॅरेक्टर हे मालवणी बोलतात, हेच मोठी अंधश्रद्धा आहे. यांचं सोडा, तुम्ही काय बोलणार ते ठरवा. माझं सुरू करू. तुमचं पाठ आहे का? माझं पाठ आहे. करा. आई आई आता गेले आई. आईचा घोट. आई तुझा घो गेला. कुठला? अरे किती होते? अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अरे काय चालू आहे? अरे 2 वाक्य पाठ करून घेत जा ना स्वतःचे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा हा. अण्णा रडत रडत काय अण्णा गेले, असे कसे गेले? माझ्या एकटीवर टाकून सगळे गेले. आता हे एकटं घर तू कसं सांभाळणार? मी माधवला बोलवते आता. माधव, मी माधवलाच बोलवते. गे बाय माझे. कशाक माधव भाऊजी का बोलवतात? कशाक बोलवतात माधव भाऊजींका? सांगा ना. ए बस. हे घर काय तुझं आहे?
हे घर आमच्या ह्यांनी बांधलंय. ते काय गवंडी होते काय घर बांधायला? आली मोठी शैरीटा. काय बोलले? माझ्या नवऱ्याला गवंडी बोलले? गवंडीच आहे ते. मग तुझा नवरा बोकड. हो? मग बोकडाची आई बोकडच. असू दे, तिचं तिलाच. मला तर नाही बोलली ना. बस. आई तूच आहेस तू माझी आई. हा तुमची स्क्रिप्ट कोण लिहितं त्या लेखकाला एकदा बोलवा. हा ती आमचा कुरतडकर. दत्तभाऊ 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 त्या इथे नासा इथे नासा तिथे अरे इथे नासा. हे काय हे काय एक मिनिट हे काय लॅपटॉप एक मिनिट. तू सगळ्याचे डायलॉग लिहितो ना, मग तू स्वतःसाठी 4 डायलॉग लिहित जा ना. नेमकं काही बोलायचं म्हटलं काय इसरलंय. चाल. दत्तभाऊ मुंबईहून इलेला असा पाहुणे. माझा माधवाला मेरे माधव आएंगे, मेरे माधव आएंगे, मेरे माधव आएंगे. लहानपणापासून असाच आहे. अजून काही बदल झालेला नाही त्याच्यात. लहानच आहे तो अजून. हे काय घरात अण्णा गेले आणि तू अजून रॉकेट घेऊन दिवाळी काय साजरी करते? दिवाळीचे रॉकेट नाही आहेत ते. मग मी सायंटिस्ट आहे. समजलं म्हणजे शास्त्रज्ञ आहे शास्त्रज्ञ. मी रॉकेट लॉन्चर बनवणार आहे. हे ते तूच का काय? रॉकेट लोणचं तूच का? ते नाही तर काय, आम्ही खाल्लं आणि कुणी वाट लावली. मग सायंटिस्ट आहे म्हणजे मी शोध लावते. अच्छा अच्छा, म्हणजे अस्मिता. एक मिनिट इथं काय चालून राहिलं मला काही समजून नाही राहिलं बा. मी काय म्हणतो आता हे आलेलेच आहे तर वाटण्या करून दाखवू. वकील नेने ये. हा हॅलो हॅलो. हा तो गेटवर प्रॉपर्टी आली जरा उतरून घ्या त्या ट्रकमधून खाली. हा आणि जरा ते टेबलचे पाय तुटले जरा खेळणे ठोकून घ्या. हा आणि आतमध्ये अजिबात कोणाला सोडू नका. आता इथे हाऊसफुल चाललेला शो, कोणाला आतमध्ये सोडायचं नाही. हा हा ते नेने वकील आहेत त्यांना सोडा जरा आतमध्ये. तूच नेने वकील आहेस. नेने वकील असं. काय कुठलं डिपार्टमेंट कुठलं तुमचं? सर प्रॉपर्टी सर. प्रॉपर्टी आले तुम्ही असे. हा? कोणी आणलं तुम्हाला? सर तुम्ही आणले काय? हा. पुढचं तुम्ही वाचा. वाचा तुम्ही पुढचं. भंगारटू म्हणते त्यो. आता यांच्या सेलमध्ये एवढी पात्र आपण काय करायचं? आपली एवढीच आहेत. त्यांची संपतात का? अरे म्हणून काही सेटिंग वाले उभे करणार आहे तुम्ही? काहीतरी तर सेटिंग करायलाच पाहिजे ना. पण तर आता मी वाटण्या वाटून देतो सगळ्यांच्या. हा. पण सगळी माणसं आलेली दिसत नाहीत. आपण ना वाटण्या ज्या आहेत कोण आहेस तू? मी कुशल्या. कुशल्या जास्ती जवळ जाऊ नका नाहीतर कळेल की तो कुसल्या बद्रिकी आहे. कुण आहेस तू? मी कुसल्या अण्णांची पोरगी. अण्णांची पोरगी म्हणजे मला नाही समजलं. अण्णा एकदा तमाशाला आलते. अच्छा अच्छा, म्हणजे तेव्हा तू तिकडे होतीस. आई काय डोक्यावर पडलीस का? अण्णा
तमाशाला गेलते म्हणजे हे अन्नाचं तिकडचं अकाउंट आहे तमाशामधलं. एक मिनिट मला आधी सांगा अण्णा बँकेत गेले होते की तमाशा तमाशाचा आपण म्हणजे तुझ्या या स्वभावामुळे गेलते ते सोडून तुला. अरे तमाशातला अकाउंट म्हणजे तिकडचे का बाईपासून झालेली ही पोरगी आहे. हा 1 मिनिट. हा मग का माझा वाटा व्हायला पाहिजे. तुम्ही शेती कोकणात होता तर आता वाटण्या दत्ताच्या नावावर अण्णांनी ठेवलीये आंघोळीची बादली. आता मी एकटा या घरात आंघोळ करणार फक्त. तुझं झाल्यावर मला देशील ना बादली. मीच करणार फक्त आंघोळ बाकी कोण नाही करायची. आणि माधवच्या नावावर काय? माधवच्या नावावर हे अख्खं घर झाडायची जबाबदारी. झाडायची जबाबदारी. आईच्या नावावर विहीर. खाना घेते. दसऱ्याच्या दिवशी बायको रडताय काय तू? दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात फुलं. थांब जरा 1 मिनिट. हा घे घे. दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात पिवळी. दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात पिवळे. दसऱ्याच्या दिवशी चवळीची शेंग म्हणलं मी. आहेच मुळी माझी सासू चवळीच्या शेंगेसारखी दिसते बघा कशी. फक्त पाण्यात राहून फुगली थोडीशी शेंग. फायटिंगच करा थोड्या वेळानं तर मला वाटतं आता. ग बसा. तर आता इथे काही राऊंड होणार आहेत. पहिला राऊंड आहे जनरल नॉलेज. जे कोणालाच येणार नाही त्यांना 0 मार्क म्हणून जनरल नॉलेज. तर आता बघूयात काही प्रश्न. प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार. याचं काय सवय. हे काय चाललंय तुझं? करणी. का? त्यांना उत्तर येऊ नये म्हणून. त्यांना उत्तर येऊ नये म्हणून. आपल्या बाजूने करणी असते. करणी असते. कशी असते? शक्य आहे का? आमचा विश्वासच नाही त्याच्यावर. अरे माझ्याकडे हा धूप आहे बघा. हे जर लावलं ना तर समोरच्याला दिसत नाही. काहीतरी काही असं कसं होईल? तुमच्या गावात खरंच हा तो मलाही दिसला नाही आता. हा बघायचंय तुम्हाला? बघायचंय? हा. दिसतंय? दिसतंय तुम्हाला? दिसतंय तुम्हाला? नाही दिसत. डायरेक्ट डोळ्यात घातले. नाही दिसत समोरच्याला. 1 मिनिट. मी हे करणी माझ्या जादून तुमच्यावर उलटू शकतो. नाही उलटवू शकत माझी करणी. अरे मी उलटू शकतो. कशी? माझ्याकडे शक्ती आहे. कशी? कुठे आहे तुमची ती? हे बघा पुढे. हा. त्याच्यानंतर आता आपण प्रश्नांच्याकडे वळूयात. यांना मी प्रश्न विचारेन. यांचं उत्तर घेऊ, तुमचं उत्तर घेऊ. ज्यांचं चांगलं त्यांना पॉइंट्स मिळतील.
तुम्हाला प्रश्न आहे. एखाद्यानं जर तुमच्यावर करणी केली तर तुम्ही काय कराल? जैसी करणी वैसी भरणी. मग काय त्याला काचेची भरणी द्याल? चांगलं उत्तर आहे. यांना 10 पॉइंट देऊन टाका. हाय शाबास. आता थोडं हे वेगळं. करणी असती जगात. मी असा जमिनीवरनं पाऊस पडलाय डायरेक्ट आभाळात. वरनं खाली पाडला असं म्हणा. नाही जमिनीवरनं पडला आभाळात. जमिनीतनं आभाळात पाऊस गेला. हा. कसं काय? दिवाळीला लावला होता आता. मी फुलाची भजी करू शकतो. काय ते? करणी असते मी करून दाखवू शकतो. तुला हे खरंच येतं का? तू सिरियल मध्ये तुझा रोल वाढवतो हे करून? खरं सांग. नाही मला येते. करणी असती जगात. कशी करणी दाखव. याचं कसं भजी होणार? झेंडूच आहे हा एक. शपथ आम्हाला कळलंच नाही की कधी झेंडूच्या फुलाची भजी झाली. भजी. आई शपथ. ही करणी करून तुम्ही भजी काढली? हो. ही कशी काढली? मागे नाश्त्याला आलो तिकडनं काढली आपण. एका फुलात 2 भजी. एका फुलात 2 भजी. वा वा, चांगली ऑफर आहे. येस सर. हो पाव काढाल का पाव? पाव पडता हवाय. सर करणी असती मी पाव काढू शकतो. चल काय बस काय खरंच सर. दाखव. हा पेपराचा पाव करू शकतो मी. हा हा सर. पाव बरं कसा करतो? काय हात पुसून घे. बाकी काय नाही करणार. कचरा करू नका. नाही सर. पावाला. वा. तू एक काम का नाही करत? हा धंदा कर. तुला खरंच पैसे तरी मिळतील भजी पाव. महिलांनी विचार करा. मांजर घरातलं जर सतत दूध पित असेल तर काय उपाय करायला पाहिजे आपण? मांजर घरातलं दूध पित असेल तर काय उपाय करायला पाहिजे? पावडरचं दूध वापरायला पाहिजे. पावडरचं दूध वापरायला पाहिजे. मांजराने त्यातली पावडर लावली म्हणजे? पण दूध पित असेल पावडरचं पण मांजर असं मला वाटतं. काय उपाय कराल की पातीला समजा आहे दुधाला विरजण लावून टाकायचं. दुधाला विरजण लावून टाकायचं म्हणजे चहा दह्याचा करायचा. टाकायचं. मांजर कुठून पिणार? हे बेटर आहे. दूध शिल्लकच नाही ठेवलं तर मांजर पिणार कसं? आता तुमचं उत्तर घेतलंय. आता बघूया यांनी काय उत्तर देणार आहेत. दूध जर मांजर पित असेल तर काय करावं त्यांनी? मला असं वाटतं की दूध जर मांजर पिऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण दुधात बॉर्नव्हिटा घातलं पाहिजे. अरे मग त्याला आवडेल आणि त्याला सवय लागली म्हणजे? तेच तर. आपण 1 दिवस बॉर्नव्हिटा टाकू, 2 दिवस टाकू, मग मांजराला त्याची सवय होईल आणि 3ऱ्या दिवशी आपण त्यात बॉर्नव्हिटा टाकायचंच नाही. मग असं झालं की मांजर म्हणेल, हे काय बॉर्नव्हिटा नाही, मी नाही पिणार. आपण म्हणू, मांजराला म्हणू शकतो जा मग उडत. मग त्याने काय होईल की दूध बी वाचलं आणि मांजर पण गेलं. त्याच्यामुळे मांजर गेलं आणि लाठी बी नाही तुटली. चांगला होता पण शेवटचा फालतू होता. ह्यांचं उत्तर चांगलं होतं त्यामुळे ह्यांना मी 10 पॉइंट देतो. टाळ्या त्यांच्यासाठी जोरदार. तर आता पुढचा. कारलं आपण खातो. कारल्याची भाजी करतात. कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे उपाय? कारलं मलमल मध्ये बांधून ठेवायचं. मीठ घालून मलमल मध्ये घालून ठेवायचं. मलमल मध्ये बांधून ठेवायचं. मलमलणार नाही ना.
कसलंही काही बोलतो. भाजी साधारण करताना कारल्याची काय काय उपाय करतात? चिंच साखर टाकली पाहिजे. मला वाटतं तुमच्यापैकी फक्त पुरुष स्वयंपाक करतात. उत्तरं तेच देत आहेत मगापासून. मी ते हळद आणि मीठ लावून ठेवायचं, हळद मग आणि 10 मिनिटाने पाणी सुटतं ते काढून टाकायचं. आता तुम्हाला विचारतो की कारलं कडू असेल आणि ते गोड व्हावं, त्याची भाजी वाटत असेल तर काय करता? त्या कारल्याला का नाही पारमानापेक्षा जास्त गरम करायचं. काय गरम करायचं पाक. ती भाजी गरम करायची? हा मग ती जळेल ना ती. मग तसंच पाहिजे ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतंय की. काय अहो 2 वर्षापूर्वी लग्न झालंय आमचं. आधी मी लय तिखट वागायचो हिच्याशी. 2 चटकं खाल्लं लय गोड वागलं. म्हणजे कारल्याला चटकी दिली तर कारलं गोड वागलं. गोड वागल की, का नाही? बेस्ट आन्सर, यांना द्या 10 गुण. आता पुढचा प्रश्न आहे फार महत्वाचा. अण्णा येतात सगळ्यांना माहिती. अण्णा आल्यावर काय काय घडतं बाबू की लोकांना कळतं आता अण्णा आलेत. अशा कुठल्या घटना आहेत तुमच्या इथे घडणार? आई वेडी होते. कशाच्या मुळे त्यांना कळतं अण्णा आलेत? झोपाळा हलतो. झोपाळा हलतो, बरोबर आहे. वेडीचा वास येतो. बिडीचा वास येतो. हा, विडीचा वास येतो. अजून अण्णा आल्यावर काय? नाना बरळतात. नाना बरळतात. तर अशा काही घटना त्यांनी नाही नाही चुकीचं आहे. अण्णा आल्यावर असं काय नाही होत. काय होतं मग? मला माहिती आहे अण्णा आल्यावर काय होतं. काय होतं? अण्णा आल्यावर आम्हाला मसाला डोसा, इडली आणि वडा मिळतो. शपथ. कसं काय? त्यांच्याकडे अण्णा आल्यावर आवाज कसा येतो? कसं? आमच्याकडे कसा येतो? अण्णा सायकलवरून येतो. शपथ येतो अण्णा, सकाळी सकाळी येतो. खरे 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 मोगलीच्या केसाचा गणेश सरक तिकडं. चांगलं उत्तर दिलं गणेश भाऊजी. छान. बढिया बढिया. पण कोण आहे हा? थोडस एंटरटेनिंग काहीतरी करू शकता का? खूप बोर व्हायला लागले. करूया हा एंटरटेनिंग. करूच या. तू घरी जा. सगळ्यात महत्वाचं एंटरटेनिंग आहे. सर खरंच काहीतरी पण म्हणजे मला- आमची आई सॉलिड डान्सर आहे सर. हा? आमची आई सॉलिड डान्सर आहे. हा, सासूबाई तेच करत असतात घरी. काय तर तुमची आई डान्स करते का? अप्रतिम. म्हणजे एकदा जरा- पण आमची चांगली करते जास्ती. मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन करा. हो, हो, जाऊ दे ना. चला, हाडाचा कलाकार आहे म्हणून मी काय बोलत नाही. उठ. तर आता पुढचा राऊंड आहे चॅलेंज राऊंड. सर आम्ही असं ठरवलंय म्हणजे आमच्यामध्ये की आम्ही तुमच्या सिरियलला बघून खूप घाबरतो.
सगळ्या कॅरेक्टरना बघून सगळे आर्टिस्टना बघून, पण एक तुमच्या सिरियलमध्ये एक आर्टिस्ट आहेत ज्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. कोण? माधव सर. माधवची भीती नाही वाटत तुम्हाला? नाही वाटत सर, म्हणजे तेच घाबरल्यासारखे सारखे वाटत आम्हाला. तर आम्हाला एकदा त्यांना बघून घाबरायचंय. तर आमचा असा टास्क आहे की त्यांनी त्यांचा असा गेटअप करावा की त्यांना बघून भीती वाटली पाहिजे आम्हाला. गेटअप? म्हणजे मेकअप Makeup मध्ये करा. असं त्यांनी काहीतरी करून दाखव. आणि त्याचं साहित्य? आणा ना, आम्ही रेडी ठेवलंय. सगळं रेडी. मग तुम्ही पण करायला पाहिजे तुमचा एक माणूस. त्यांनी एकट्याने का करायचं? ठीक आहे, त्यांनी चूज करावा कुठला पण माणूस. आम्ही त्याला करू डेंजर, तुम्ही त्यांना करा डेंजर. माधव सर या ना. तुम्ही कोणाला करणार? तुम्ही सांगा ना, तुम्ही त्यांना सांगा कोण ना, हवा त्यांना तर सांगू आवडेल दे. ते. त्यांना करा. सागर. सागर. ठीक आहे. ओके, वेळ संपली. वेळ संपली. बस बस. ओके, थांबा थांबा सर. वेळ संपलेली आहे आणि तुमचं बूथ पहिलं समोर आणा. नाही नाही, तुमचं नियमानुसार तुमचं पहिले आणा. नियम ऐका का? सेंटरला खतरनाक. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. पण एकदा घाबरून दाखवा ना असं झोंबी सारखं. अरे नको आहे, अरे नको आहे. ओके, तुम्ही इथे उभे राहा. आता तुमचं बोट दाखवून घाबरा. तुम्ही हारला. तुम्ही काय नाही केलं, तुम्ही हारलाय. मग आम्हाला जिंकायचं नव्हतंच. मग का केलं? यांची आम्हाला जिरवायची होती सर. ही फॅमिली आम्हाला बाहेर भेटली होती. ह्यांना म्हणलं सर एक फोटो देता का, तर म्हणलं नाही नाही आमचा शो आहे, म्हणून निघून गेलं सर तरा तरा. मी गेटअप मध्ये ओळखलं नाही यांना. हा, ठीक आहे ना सर, आता बघू कोण फोटो काढते तुमच्यावर. पण यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ज्या बात. पण खरं तर हे जिंकले विनर टीम. नाईक टीम साठी एकदा जोरदार टाळ्या.